जर गायत्री त्या ठिकाणी मिळाली तर बापणाऱ्यांनी वर्मांच्याकडून 3 एकर जमीन आणि निवासास योग्य असे घर त्यांनी त्यांच्या पंडितांचा बहुमान म्हणून स्वीकार करावा. आणि जर बापणाऱ्यांनी ह्याचा जर स्वीकार नाही केला तर त्यांना गोहत्येचे पातक प्राप्त होईल असे वर्मांनी बापणाऱ्यांना सांगितले. आता मात्र बापणार्य संकट स्थितीतच पडले. आता त्यांनी जर हे दान नाकारले तर त्यांच्यावरती गोहत्येचे पातक लागणार होते. परंतु या गोहत्येच्या पातकापेक्षा कधीही बहुमानाचा स्वीकार करणेच श्रेयस्कर ठरेल आणि अशा प्रकारे गायत्रीची रक्षा देखील होईल. त्यामुळे बापणाऱ्यांनी ते स्वीकार केले आणि अशा प्रकारे पीठिकापूरवासियांचे आता तर नशीबच उघडले आणि त्या ठिकाणी श्री बापनावधानी हे 3 खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे त्या ठिकाणी ते मालक झाले. त्यांच्या निवासाची देखील तेथे सोय झाली. श्री बापणाऱ्यांना 2 मुले होते, एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांच्या मुलाचे नाव व्यंकटावधानी आणि त्यांची मुलगी सुमती. सुमतीची जी जन्मपत्रिका होती त्यामध्ये केवळ शुभ लक्षणे होती आणि त्या ज्या वेळेला चालत असत त्यावेळेला त्या महाराणीच देखील लाजवतील अशी त्यांची सुंदर अशी चाल होती आणि त्यामुळेच त्या कारणाने त्यांच्या मुलीचे नाव सुमती महाराणी असे तिचे नामकरण झाले होते. अशा प्रकारे बापणाऱ्यांची कीर्ती काही थोड्याच काळामध्ये पीठापुरममध्ये 10 दिशांना पसरली आणि त्या ठिकाणी घंडीकोटा आडनाव असलेले अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचे आपस्तंभ वैदिक शाखेचा भारद्वाज गोत्र असलेला एक बालक पीठिकापुरममध्ये आला. त्यांच्या घरी त्यावेळेला कालाग्निशमन नावाने ओळखली जाणारी एक दत्तांची मूर्ती होती आणि ती मूर्ती पूजेच्या वेळेला स्पष्ट बोलत असत आणि आदेश देखील करत असत. लहानपणीच ह्या अप्पलराज शर्मा जे होते त्यांचे मातृ छत्र हे हरवले असल्यामुळे ते लहानपणीच बिचारे पोरके झाले होते आणि पूजेच्या समयी कालाग्निशमन दत्तांनी त्यांना असे सांगितले की तुम्ही आता पीठिकापुरममध्ये जावं आणि हरितस गोत्र असणारे वैदिक शाखेचे जे बापणाऱ्या आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही अभ्यास करावा अशी दत्त महाराजांनी त्यांना साक्षात आदेश दिला होता आणि त्यांच्या आदेशामुळेच ते बापणाऱ्यांच्याकडे विद्यार्थी म्हणून आले होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.